एक चूक आणि एक आयुष्य कंप्लीटली बदलून गेलं. कालपर्यंत सगळं नॉर्मल होतं. आज एक 34 वर्षाचा मुलगा एकटा राहिला. मित्रांनो, मी डॉक्टर पवन बोलतोय. आज मी तुम्हाला एक रिअल घटनेबद्दल सांगणार आहे. तो आपल्या वाईफला घेऊन दिव्यावरून भांडूपला गेला होता त्याच्या बहिणीला भेटायला. दिवस खूप छान एन्जॉय केला. त्यांनी, त्यांच्या फॅमिलीने, दोघांनी खूप हॅपी मोमेंट्स घेऊन ते रिटर्न आपल्या घरच्या रस्त्याला जात होते. कोणालाही वाटलं नसेल की हा दिवस असा एंड होणार आहे. परत येताना वाशी क्रॉस करताना त्याची बाईक स्किड झाली. त्याने हेल्मेट घातलं होतं, पण त्याच्या वाईफने नव्हतं घातलं. फक्त एका मोमेंटमध्ये सगळं काही बदलून गेलं. तिला डोक्याला जोराचा मार लागला. ब्रेनमध्ये ब्लीडिंग सुरू झाली आणि हळूहळू ब्रेनमध्ये प्रेशर वाढलं. हॉस्पिटलमध्ये घेऊन येतानाच तिची कंडिशन खूप सिरियस होती. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले तिला वाचवायचे, पण ती नाही वाचू शकली. सगळं काही खूप हॅपी होतं त्याच्या लाईफमध्ये, पण अवघ्या 30 मिनिटामध्ये त्या मुलाची लाईफ पूर्णपणे चेंज झाली. त्याने हेल्मेट घातलं होतं हे मान्य करतोय, पण कदाचित त्याच्या वाईफने पण हेल्मेट घातलं असतं तर आज काहीतरी वेगळं असतं. मित्रांनो, सेफ्टी ही चॉईस नाही आहे, ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमची, तुमच्या पार्टनरची.